नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, बल्लारपूर हे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. बल्लारपूर हे डॅश डॅश नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पाणझडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ओझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय महामार्ग 50 म्हणजेच NH50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग 50 म्हणजे NH50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मुरा खालीलपैकी कोणत्या जनावरांची आहे? मुरा खालीलपैकी कोणत्या जनावरांची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पंचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? पंचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जॉन चेसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1293 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाहीत? कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 कुरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र्य इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? सातारा जिल्ह्यातील मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र्य इमारत कोणत्या साली कोणत्या वर्षी बांधण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1913 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 23 अष्टविनायकांपैकी डॅश डॅश गणेश मंदिरे पुण्यात आहेत. अष्टविनायकांपैकी डॅश डॅश हे गणेश मंदिरे पुण्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2, 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे डॅश डॅश नदीवर बांधलेले आहे. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे डॅश डॅश नदीवर बांधलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वेळवंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात पहिला सहकारी कारखाना कुठे सुरू झाला? महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्राला किती किमीचा समुद्र किनारा लाभला आहे? महाराष्ट्राला किती किमीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनच्या पठारी प्रदेशात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रँड ट्रक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? ग्रँड ट्रक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 करगुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच डॅश डॅश होय. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या लिपीत स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 मातृभाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच डॅश डॅश होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला
कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अक्षरांना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्यांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 व्याकरण म्हणजे डॅश डॅश होय. व्याकरण म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 4 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उर्दू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 तमिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्दांच्या अर्थात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आपल्या ध्वनींना किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? आपल्या ध्वनींना किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तालव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अक्षर म्हणजे याचा अर्थ काय? अक्षर म्हणजे याचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 3 नष्ट न होणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 जोडाक्षर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 कमाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक दुसरा, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? तर ऑप्शन क्रमांक 1 नानासाहेब कुंटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा स्वतंत्र लढ्यातील चतुसूत्री कार्यक्रम कोणी मांडला? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा स्वातंत्र्य लढ्यातील चतुसूत्री कार्यक्रम कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्टँडर्ड इंग्रजी अधिकारी यांचा खून करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता? स्टँडर्ड इंग्रज अधिकारी यांचा खून करणाऱ्या मध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 मदनलाल धिंगरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वास्को द गामा भारतात सर्वात प्रथम इसवी सन 1498 मध्ये कुठे आला? वास्को द गामा भारतात सर्वात प्रथम इसवी सन 1498 मध्ये कुठे आला? तर ऑप्शन क्रमांक 2 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई ते ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅश साली विलीन झाले होते? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पुण्याच्या डॅशच्या महाविद्यालयीन विद्यार्थीने वॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? पुण्याच्या डॅशच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत गोगटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इसवी सन 1908 मध्ये टिळकावरील खटल्यांमध्ये वकीलपत्र डॅशने घेतले होते? इसवी सन 1908 मध्ये टिळकांवरील खटल्यांमध्ये त्यांचे वकीलपत्र डॅशने घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संतती नियमांची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश यांनी सुरू केले? संतती नियमांची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश यांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई प्रांतात देवदासी
प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला होता? पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1784 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महात्मा फुले यांनी डॅश डॅश या समाजाची स्थापना केली? महात्मा फुले यांनी डॅश डॅश समाजाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 शोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इतिहासात लालबाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅश डॅश होते? इतिहासात लालबाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिन चंद्रपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1853 मध्ये भारतात रेल्वे व टेलिग्राम कोणी परिचित 1853 मध्ये भारतात रेल्वे व टेलिग्राम कोणी परिचित केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 यादव राजा भिल्लम 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण? जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2 हडप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराज सयाजीराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चोरी चोरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली? चोरी चोरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आर्य महिला समाज ही संघटना स्त्री सुधारणेकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली? आर्य महिला समाज ही संघटना स्त्री सुधारणेकरिता स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक
4 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पुणे या विद्यापीठातील डॉक्टरेट घेऊन डॅश डॅश यांच्या कार्याचा गौरव केला. पुणे या विद्यापीठातील डॉक्टरेट घेऊन डॅश डॅश यांच्या कार्याचा गौरव केला. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 डेसिबल या एककाने काय मोजतात. डेसिबल या एककाने काय मोजतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ध्वनीची तीव्रता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे डॅश डॅश हा रोग होतो. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे डॅश डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1A हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डायलिसिस उपचार कोणत्या करतात. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंडाचे विकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायड्रोजन सल्फाईड हा डॅश डॅश आहे. हायड्रोजन सल्फाईड हा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 क्षपनक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोवळ्या सूर्य डॅश डॅश हे जीवनसत्व मिळते. कोवळ्या प्रकाशापासून डॅश डॅश हे जीवनसत्व मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे. पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पवना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली. भारतामध्ये टपाल व तारची सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय हवाई दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 VR चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाला किती वर्ष पूर्ण झाले. 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाला एकूण किती वर्ष पूर्ण झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 89 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॅश डॅश येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. डॅश डॅश येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भुसावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात. मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात. मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. मुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जुन्नर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतात हरित क्रांती सुरुवात डॅश डॅश पासून झाली. भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 1 मिलियन म्हणजे किती. 1 मिलियन म्हणजे किती. तर ऑप्शन क्रमांक 1 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्मार्ट ऑन क्राईम पुस्तकाचे लेखक कोण. स्मार्ट ऑन क्राईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कमला हॉरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लेट मी से इट नाऊ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत. लेट मी से इट नाऊ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 राकेश मारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. अजिंठा लेणीच्या प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक
क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या तालुक्यात वरणगाव येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? कोणत्या तालुक्यात वरणगाव येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भुसावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जळगावात कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या तालुक्यात चांगदेव येथे तापी व पूर्णा यांचा संगम आहे? कोणता चांगदेव येथे तापी व पूर्णा यांचा संगम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुक्ताईनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणती प्रमुख नदी आहे? जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणती प्रमुख नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोण संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बंधुता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नव्या युगाचे दूत म्हणून कोणाला संबोधले जाते? नव्या युगाचे दूत म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खादीने बनवलेला भारतीय राष्ट्रध्वज किती किलो वजनाचा होता? खादीने बनवलेला भारतीय राष्ट्रध्वज किती किलो वजनाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1000 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खादीचा बनवलेला तिरंगा किती फूट रुंदीचा होता? खादीचा बनवलेला तिरंगा किती रुंदीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 150 फूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू कोठे झाला? 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सिनोव्हॅक ही कोरोनावर प्रतिबंधक लस कोणत्या देशाने तयार केली आहे? सिनोव्हॅक ही कोरोनावर प्रतिबंधक लस कोणत्या देशाने तयार केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बीडी कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? बीडी कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतातील सर्वोच्च खेळ रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणता? भारतातील सर्वोच्च खेळ रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3
मेजर ध्यानचंद पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिल्खा सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कोणत्या पदी निवड झाली? भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कोणत्या पदी निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 43वा, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत? पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 साळूबाई तांबवेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? जगात सर्वात जास्त रस्त्याची लांबी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त संस्थाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? कमी अंतरावरील वाहतुकीसाठी डॅश डॅश अधिक उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? हिमाचल प्रदेशमधून कोणत्या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बियास, चिनाब, रावी, सतलज आणि यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे? डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत? जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश ही 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्गापूर व बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग व परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागनीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे प्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे? 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅश ही तरतूद एकमेव दुवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा नियोजक समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतीय उपखंड जगाच्या
नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? भारतीय उपखंड जगाच्या नकाशात कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे. कोल्हापूर आणि कुडाळ यामध्ये डॅश डॅश घाट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील खालील घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातील घाटाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फोंडा, अंबा, कुंभार्ली आणि बोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्त किती आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण अक्षवृत्त किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 181 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मूळ रेखावृत्तावरून एखादा रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे सांगितलेले अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नवेगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 साल्हेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील एकूण लोकसंख्यांपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 70% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील
मुद्रावर आढळत नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वतरांगेत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? 20 रुपयाच्या नोटेवर कोणती प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वेरूळ लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशातील चिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? सर्व रहिवाशांना मोफत आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? जगातील हेमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील हेमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हेमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 10 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नानवीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांग अलग होतात व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. ठिकाण डॅश डॅश जिल्ह्यात येते. रामदास स्वामी यांची समाधी स्थळ सज्जनगड येथे आहे. हे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पिकांची आणीबाणी कोण ठरवितो? पिकांची आणीबाणी कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे?
भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्राचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 बळवंतराव मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅशमध्ये झाली. भरतनाट्यम नृत्य प्रकाराची निर्मिती डॅश डॅशमध्ये झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग ज्याचा प्रतिनिधित्व करतो. भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचा प्रतिनिधित्व करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 शांती व सत्याचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? कारगिल हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात? मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले? दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चन्नीराव बोनाप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रेयस अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SIDBI हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्याची चौथी बैठक कुठे झाली? अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्याची चौथी बैठक कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? खालीलपैकी विविध शहर आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंबा हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? अलीकडेच ईशान्य भारतातील रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिझोरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? भारतात पहिली जनगणना कधी झाली
झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्ती सूचीत समावेश आहे? खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्त सूचीत समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पावसाच्या थेंबांचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो. पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पृष्ठभागीय ताण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? यापैकी कोणत्या राज्याची सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक एड्स दिवस कोणता आहे? जागतिक एड्स दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात. प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 श्री संत तुकडोजी महाराज यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. श्री संत तुकडोजी महाराज समाधी डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मोजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पदसिद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 4 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला? फिजी आणि केनिया देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर आवाज उठविला? तर ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेले भाषांवर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 न्याय एस केदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णाजी सदाशिव सिकंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील वाघ्य मुरळी
प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? महाराष्ट्रातील व्याघ्य मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डेक्कन एज्युकेशन सोसायटी या अजीव सदस्यत्व बहाल डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रभान खयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारत सरकारने जगभागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे? भारत सरकारने जगभागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 डोळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल.